विद्यार्थी हे आपल्या देशाची संपत्ती आहे. कुठल्याही देशाचे भविष्य हे त्या देशाच्या पुढील पिढीवर अवलंबून असते. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट आदर्श असणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा आपल्या देशाचा सशक्त पाया असतो. पाया मजबूत असेल तरच देश विकसित होऊ शकतो. असाच विकसित देश करणारा विद्यार्थी व आदर्श विद्यार्थी मांडण्याकरता मी इथे उभे आहे. नमस्कार, मी सिद्धी सोमनाथ बिलगे, इयत्ता नववीची विद्यार्थी आपला विषय मांडत आहे. विषय अर्थातच आदर्श विद्यार्थी आहे. विद्यार्थी हा विद्या ग्रहण करणारा असावा. विद्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच म्हटले आहे विद्याधनम सर्वधनम प्रधानम. म्हणूनच म्हटले आहे विद्याधनम सर्वधनम प्रधानम. म्हणजे विद्याधन हे सर्व धनांपेक्षा सर्वोच्च धन आहे. म्हणजेच विद्याधन हे सर्व धनांपेक्षा सर्वोच्च धन आहे. विद्यार्थ्यासाठी गुरु असणे हे महत्त्वाचे नसते, कारण एकलव्याने सुद्धा द्रोणाचार्याला शिकवण्यासाठी नकारले असून सुद्धा त्यांनी त्यांचाच पुतळा बोलून विद्या ही ग्रहण केली होती. तर माझ्या मते विद्यार्थी कसा असावा, तर विद्यार्थी ज्यांनी आपल्या आईचे स्वप्न होते म्हणून स्वराज्य स्थापन केले तसे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे सांगणारे लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा. ज्याने आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करताना संपूर्ण अंगाची झीज झाली तरी आपली जात बदलली नाही, असे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा. स्वप्न ती नाही जी आपल्याला झोपेत पडतं, स्वप्न ती आपल्याला झोपून देत नाही, असे महान विचार करणारे डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा असावा. विद्यार्थी हा एकाग्र असावा, कारण की एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. जो एकाग्र राहील तो उच्च पदावर जाईल. जो उच्च पदावर जातो, कारकिर्दी करतो, तो खरा आदर्श विद्यार्थी नसतो. तर जो आपल्या गुरुचा मान ठेवतो, आपल्या गुरुच्या शब्दावर जातो, तो खरा आदर्श विद्यार्थी.